नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी म्हणजेच पावसासंदर्भातली। आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत आणि त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। वाढत्या तापमानाने शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीला आलाय। शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत। आपण बघतोय आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात होते, मात्र पाऊस येण्याची काही चिन्ह दिसत नाहीत, कारण मृग नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेला आहे। पुढची बातमी वर्ध्यातल्या सेलू तालुक्यातल्या टाकळी इथं वादळाचा मोठा तडाखा बसलेला आहे। काल झालेल्या वादळामध्ये 12 घरांची छप्पर उडाली आहेत। भिंतीखाली दबले गेल्याने एका गायीचा मृत्यू झालाय, तर काही ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळलेत। पावसामध्ये संसार उपयोगी साहित्य भिजल्याने मोठं नुकसान झालंय। ही जर फोटो आपण बघितले तर वादळामुळे काय परिस्थिती आली याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। घरांचं की मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। उपयोगी साहित्य सळून गेलंय। मोठा तडाखा आणि मोठं नुकसान जे आहे ते इथल्या नागरिकांना झालंय। तर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मान्सून पूर्व पाऊस बरसलाय। कोल्हापूर, बेळगाव, इचलकरंजी भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे वातावरणामध्ये मस्त गारवा निर्माण झाला। सकाळपासूनच ढगाळ वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। ही दृश्य आपण बघितली तर इचलकरंजी मधली ही दृश्य आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण जिल्हाभरामध्ये पावसाची हजेरी असलेली पाहायला मिळते। एकीकडे पावसाची प्रतीक्षा तर दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने चांगलाच तडाखा दिलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाडसह येवला, लासलगाव, नांदगाव या तालुक्यामध्ये काल संध्याकाळी आणि रात्री वादळी वाऱ्यासह मृग नक्षत्राच्या पावसाने एक तास झोडपून काढलं। अनेक ठिकाणी गारपीटही झाली। पावसासोबत वादळी वारा इतका जोरात होता की त्याने काही ठिकाणी झाडं जमीनदोस्त केल्यात। अनेक घरांचं छप्पर उडून गेलंय। काही घरांची पडझडही झाली आहे। कांद्याचे शेड उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यातील शेकडो क्विंटल कांदा भिजून खराब झालाय। वेगवेगळ्या भागामध्ये विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झालाय। घरावर झाड कोसळल्यामुळे 3 जण जखमी झाले। सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून जीवघेण्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या सगळ्याचा मोठा दिलासा मिळाला। आणि अधिक माहिती घेऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी बब्बू शेख आहेत। बब्बू, आपण बघतोय मान्सून पूर्व पावसाचा तडाखा आपण बघतोय मनमाड आणि आजूबाजूच्या तालुक्यांना बसलेला आहे, काय सांगशील याबद्दल? संदीप, खरं तर या भागात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे, पण कालच्या पावसाने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। म्हणजे अक्षरशः या पावसाने तर हाकार माजून दिला होता। पाऊस कमी तर वादळी वारा जास्त होता, गारपीट झालेली आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झालेलं आहे। घरांची पडझड झालेली आहे। रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे, तो अद्यापही पूर्ववत झालेला नाहीये। लासलगाव, येवला या भागात कांद्याचे शेड कोसळलेले आहे। मनमाड भागात काही मंगल कार्यालयांचे जे शेड होते ते जमीनदोस्त झालेले आहे। नांदगाव भागात गारपीटचे मोठं नुकसान केलेलं आहे। एकूणच या पावसाने दिलासा दिला असला तरी मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। धन्यवाद बब्बू, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण ही दृश्य बघतोय मनमाड आणि परिसरातल्या पावसाची ही दृश्य आहे। यानंतरची बातमी जुन्नरमधल्या आंबेगावमध्ये काल संध्याकाळी झालेल्या वादळी पावसानं शिंगवे पारगाव इथं नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं झाडानं पेट घेतला। गाढवे मळ्यामध्ये ही घटना घडलेली आहे। सोसाट्याचा वारा आणि गडगडाटही सुरू होता। ही दृश्य आपण बघतोय, वीज पडल्यामुळे या झाडानं घेतलेला पेट आपण पाहतोय। जुन्नरमधल्या आंबेगाव मधली ही घटना आहे। औरंगाबादमध्ये सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। औरंगाबाद महापालिकेच्या कार्यक्रमात खासदारांचं नावच नाहीये। औरंगाबाद महापालिकेच्या कार्यक्रमात खासदारांचं नाव नसल्यामुळे निषेध व्यक्त करण्यात येतोय। औरंगाबाद महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेत नवनिर्वाचित खासदारांचं नाव टाकलं नाहीये आणि बोलावलं सुद्धा नाहीये आणि त्यामुळे MIMनं निषेध केलेला आहे। औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानामध्ये आज वाघाच्या 4 बछड्यांचा नामकरण सोहळा होता। या सोहळ्यासाठी शहरातील आमदारांना आणि माजी खासदारांना चंद्रकांत खैरे यांना बोलवण्यात आलं होतं। त्यांचं नाव सुद्धा निमंत्रण पत्रिकेमध्ये छापण्यात आलं होतं, मात्र MIMचे खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण दिलं गेलं नाही। त्यामुळे महापालिकेमध्ये विरोधी पक्ष असलेल्या MIMनं या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आपण बघतोय कुठेतरी चंद्रकांत खैरे आणि MIM यांच्यामधला संघर्ष आहे असं म्हणावं लागेल, काय सांगशील? संदीप, औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये 4 बछडे आल्यामुळे औरंगाबादकर प्रचंड खुश झाले होते।
मात्र सेना आणि MIMच्या राजकारणामध्ये या आनंदावर कुठेतरी विरजन पडलेलं आहे आणि MIMनेही मुद्दा केलेला आहे की नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना या कार्यक्रमाला बोलवलं नाही, त्यामुळे त्यांनी निषेध केलेला आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत खुद्द महापौर नंदू घोडेले आहेत। सर, तुम्हाला असं वाटत नाही का की 4 बछडे आलेत, आनंदाचं वातावरण आहे आणि कुठेतरी त्यामध्ये मिठाचा खडा पडला, तुम्ही त्यांना बोलवलं नाही? आनंदाचं तर आहेतच। मला वाटतं शहराच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा ऐतिहासिक आणि आनंद सोहळा फक्त नाव नाही म्हणून राजकारण करून कुठंतरी विघ्न घालण्याचा प्रयत्न, राजकारण करण्याचा प्रयत्न हे करतायत। फक्त त्यांच्याच पक्षाच्या खासदाराचं नाव नाही अशातला भाग नाही। आमच्या पक्षाचे स्वतः राजकुमारजी धूत साहेबांचं नाव नाही, राष्ट्रवादी पक्षाचे सतीश चव्हाण साहेब त्यांचं नाव नाही, काँग्रेस पक्षाचे जांभड साहेबांचं नाव नाही, भारतीय जनता पार्टीचे आमच्या मित्र पक्षाचे नेते त्यांचंही नाव नाही। यांना फक्त राजकारण करायचं आहे, यांना काही विकास किंवा काही शहरातला आनंदात सहभागी व्हायचं नाहीये। हा काही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही। त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे। नवनिर्वाचित जरी असले तरी मला वाटतं त्यांना कुठंतरी ही आठवण ते विसरलेत की आपण शहराच्या विकासाच्या गप्पा मारल्या होत्या, शहरात सगळ्या सोबत घेऊन जाऊ, सोबत चालू म्हणून बोलले होते। मला वाटतं विसर पडला असेल त्यांना, त्यांच्या पक्षाच्या लोकांना। पण आता ते निवडून आलेले खासदार आहेत, जवळपास 3 लाख लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्यांना न बोलवता ज्यांनी त्यांना मतं दिलेले 3 लाख लोकांचा अपमान नाही करत का तुम्ही? औरंगाबादकरांचा हा अपमान नाही का? कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं पत्रिका अंतिम करण्याचा अधिकार हा मान्य महापौर म्हणून माझा आहे। महानगरपालिकेचा राजशिष्टाचार मी पाळलेला आहे। महानगरपालिकेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची प्रोटोकॉलनुसार मी नावं टाकलेली आहेत। राहिला प्रश्न त्यांना न बोलवण्याचा, मी वारंवार हेच सांगतोय की ते नवनिर्वाचित आहेत जरूर, परंतु त्यांना कुठलीही माझी भावना नाही न बोलवणं, त्यांचं पत्रिकेमध्ये नाव न टाकणं, त्यांच्याच पक्षाच्या लोकांच्या, महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा, पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। खैरे आणि इम्तियाज जलील एका मंचावर नको, ही खबरदारी घेतली तुम्ही? खबरदारी कशाला? खैरे साहेब माझे नेते आहेत। शिवसेना पक्षाचा आज संभाजीनगर शाखेचा, मराठवाड्यातल्या पहिल्या शाखेचा 34वा वर्धापन दिन आहे। शिवसेना ही टायगरांची, वाघांची पार्टी आहे, त्याचंच औचित्य साधून हा सोहळा मी आयोजित केलेला आहे। खैरे साहेब माझे नेते आहेत, काल होते, आज आहेत, उद्याही राहतील आणि त्यांच्या हातून करून घेण्यामध्ये मला अतिशय आनंद आहे, तेही वर्धापन दिनाचे निमित्त। तुम्ही आता म्हणले टायगरांचा पक्ष आहे, मग इम्तियाज जलीलला घाबरला का टायगर? का नाही बोलवलं? त्याला आम्ही घाबरत नाही, त्याला घाबरण्याचं कारणही नाही। येणारा काळात दाखवून देईल कोण कोणाला घाबरते म्हणून। सदीप, बघितलं आपण महापौरांनी आपलं राजकीय उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत, मात्र कुठंतरी खासदार म्हणून त्यांना बोलवणं आवश्यक होतं। आता त्यांचा प्रोटोकॉल आहे, त्यांना कुणाला बोलावं हा सुद्धा त्यांचा अधिकार आहे। पण एकंदरीतच सिद्धार्थ, या सगळ्यामध्ये राजकारण होतंय एवढं मात्र नक्की आहे आणि ते दिसून सुद्धा आलं महापौरांच्या बोलण्यामधनं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर नाशिक मधली एक ब्रेकिंग बातमी आहे, त्र्यंबकेश्वर मारहाण प्रकरणामध्ये 17 पुरोहितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पुरोहित संघाच्या अध्यक्षासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। स्थानिक आणि बाहेरून आलेले पुरोहित यांच्यामध्ये हाणामारी झाली होती। नारायण नागबळी पूजेच्या कारणावरून ही हाणामारी झालेली होती आणि प्रकरणी या सगळ्या मारहाण प्रकरणामध्ये, हाणामारी प्रकरणामध्ये काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर दृश्यक्रिया सिनेमातील दृश्य प्रत्यक्षात पाहायला मिळाली। पुरोहितांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूजा करण्यावरून वाद पेटला होता। अखेर आज या 2 गटांमधील पुरोहितांनी एकमेकांना अर्वाच्य भाषेमध्ये काल शिव्या देत हाणामारी केली आणि अखेर हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि रात्री उशिरा 17 पुरोहितांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय कालची हाणामारी आणि त्यानंतर पुरोहितांवर काल रात्री उशिरा दाखल झालेले गुन्हे, काय सांगशील? नक्कीच संदीप, 12 ज्योतिर्लिंगातलं आद्य ज्योतिर्लिंग म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरची ओळख अख्ख्या जगाला आहे आणि याच ठिकाणी नारायण नागबली याचबरोबर वेगवेगळ्या धार्मिक विधी आणखीन पूजेसाठी या ठिकाणी सगळे भाविक येत असतात देश विदेशातनं आणि याच्याच पौरात्यावरनं हा सुरू झालेला वाद, पांथस्थ आणि स्थानिक यांच्यामधला हा वाद। आपल्याला माहिती आहे की काल आनंद आखाड्यामध्ये जी हाणामारी झाली याच्यामध्ये पुरोहित संघाचे अध्यक्ष, या स्थानिक सगळे पुरोहित सुद्धा या ठिकाणी होते। प्रशांत गायदानी अध्यक्ष आहेत पुरोहित संघाचे, काल तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होतात, 17 जणांवर गुन्हे दाखल झालेत, तुम्ही सुद्धा त्यात एक आहात, काय सांगाल नेमकं या स्तरापर्यंत पुरोहितांचा वाद जातो हे कितपत योग्य आहे? निश्चितच रूपाने हे अतिशय अयोग्य आहे, परंतु या वादाची पार्श्वभूमी अशी आहे की 2 महिन्यांपूर्वी नारायण नागबलीच्या विधीचे एक स्थान या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीत निश्चित केलेलं आहे।
ते स्थान सोडून अन्यत्र आम्हाला हा विधी करण्याची परवानगी द्यावी या आशयाचं निवेदन घेऊन माननीय पोलीस निरीक्षक आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्र्यंबकेश्वरमध्ये बाहेरगावून काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या पुरोहितांकडनं अर्ज करण्यात आला होता. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता आम्ही त्या ठिकाणी ही परिस्थिती समजावून सांगितली की परंपरा जी आहेत त्या परंपरा नष्ट होण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे. तीर्थक्षेत्रावर असणाऱ्या परंपरा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि परंपरांवर आधारितच अनेक कायदे या ठिकाणी आपल्या संपूर्ण घटनेमध्ये आहेत. नाही, नक्कीच घटना आहेत, पण आनंद आखाडा ही जागा त्यांनी भाड्याने घेतली आहे पांथस्थांनी, आणखीन त्या ठिकाणी तुम्ही गेलात, आणखीन हा वाद झाला. नेमका कसा? तुम्ही स्वतः या मारामारीत होतात का काय? नाही, मी जाणीवपूर्वक, आम्हाला उलट असं कळालं की त्या ठिकाणी आपले काही पुरोहित बांधव गेले आहेत, त्यांना त्या ठिकाणून वाद होऊ नये यासाठी मी दूर करण्यासाठी गेलो आहे. मी कुठेही कुठल्याही पंथस्थ पुरोहित असो किंवा कोणी असो हे सिद्धही करू शकणार नाही की मी त्या ठिकाणी मारामारी केली. मी कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन करणारी व्यक्ती नसून मी अत्यंत जबाबदारीने त्या ठिकाणी होणारा वाद टाळण्यासाठीच त्या ठिकाणी गेलो होतो. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी माझं नाव त्याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि ते योग्य वेळी योग्य व्यासपीठावर निश्चित सिद्ध होईलच. नक्की होईल. प्रशांत गायधनी पुरोहित संघाचे अध्यक्ष आहे. आनंद आखाडा प्रेमायसेसमध्ये जी पांथस्थ आणि स्थानिक पुरोहित यांच्यात वाद झाली त्यातल्या 17 जणांवर गुन्हा दाखल झालेले आहेत. यात प्रशांत गायधनी यांचंही नाव आहे. पण हा जो वाद आहे, या वादाची परंपरा जी आहे त्याची किनार मात्र ही आता चुकीच्या ठिकाणी जाते. सामंजस्याने जर का हा सुटला तरच योग्य. याच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आता हा वाद पोहोचलाय. बघूया आज नेमकं काय होतं ते. संदीप. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की पुरोहितांवर काल जी हाणामारी झाली होती त्यातल्या 17 पुरोहितांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यानंतर सगळ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण 10वीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र SSC बोर्डानंच याबद्दल माहिती दिली आहे. 10वीचा निकाल नेमका कधी लागणार याबद्दल वेगवेगळ्या तारखा चर्चेत होत्या, पण आता मात्र SSC बोर्डानेच ही तारीख जाहीर केलेली आहे. हा निकाल maharesult.nic.in च्या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे आणि त्याशिवाय न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर सुद्धा बोर्डाच्या परीक्षेचा अधिकृतपणे निकाल तुम्हाला पाहता येणार आहे. मुंबई महापालिका दरवर्षी नालेसफाईच्या मुद्द्यावर तोंडघशी पडते. यंदा तर मुंबईतल्या फक्त 3 वॉर्डांसाठी महापालिकेने तब्बल 29 कोटी रुपयांचे रोबो आणलेत. हे रोबो भूमिगत नाल्यांची सफाई करणार होते, पण हे रोबो फक्त रात्रीच्या वेळी, तेही फक्त 3 तास काम करू शकतात. त्यामुळे हे रोबो नीट वापरताच आलेले नाहीत आणि शिवाय या प्रयोगासाठी पूर्वीच्या पद्धतीने नालेसफाईचं कंत्राट काढण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळे नालेसफाईसह रोबोचे 29 कोटी रुपये कचऱ्यात गेलेत. लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्निया या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी जय हो नावाच्या एका चॅरिटी म्युझिक शो मध्ये सहभाग नोंदवला. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी या शोचं आयोजन केलेलं होतं. हृदयविकार, ल्युकेमिया आणि या संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रुग्णांच्या मदतीसाठी या चॅरिटी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोमध्ये अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. आपल्याला या शोमध्ये सहभागी होऊन खूपच आनंद झाला, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर लिहिली आहे. नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. गंगापूर इथल्या घरावरील मोठं होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे पडले आणि सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. ही घटना काल सायंकाळी घडलेली आहे. काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण, गंगापूर या 2 तालुक्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं तुटली, होर्डिंग सुद्धा फाटलेली पाहायला मिळाली, तर काही होर्डिंग सुद्धा पडलेली आहेत. घरांवरचे पत्रेही अनेक ठिकाणी उडालेले आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामध्ये मोठा धोका होता. अशा प्रकारचं होर्डिंग पडल्यामुळे पुण्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि तशाच प्रकारचं हे होर्डिंग आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सिद्धार्थ, हे सुदैवच म्हणावं लागेल की आजूबाजूला कोणते वाहन किंवा नागरिक नव्हता, त्यामुळे जीवितहानी टळली आहे? निश्चितच सुदैवातच या ठिकाणी कोणी जखमी झालं नाही, कारण रोडवरील बाजार पेठेच्या मध्यस्थानीच्या बिल्डिंगचं हे जे आहे होर्डिंग होतं आणि आपण बघू शकतो अत्यंत मोठं होर्डिंग होतं आणि ते होर्डिंग वाऱ्याच्या सुसाटाच्या वाऱ्यामुळं खाली पडलं. त्यावेळेस खाली नागरिकांचा आरडाओरडाही आपल्याला ऐकू येतो, मात्र सगळे नागरिक आवाज आल्यामुळे बाजूला सरकले आणि ती होर्डिंग खाली आली. होर्डिंग जरी पडले असेल तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जे आहेत मोठमोठ्या होर्डिंग फाटलेले आहेत, काही ठिकाणी होर्डिंग पडलेले आहेत, काही घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत, झाडं तुटून पडलेले आहेत. अशा पद्धतीचं कालचं नुकसान झालेलं आहे, कारण काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं, मात्र संध्याकाळी 4 ते 6च्या नंतर मात्र जोरदार वारा
वाहू लागला जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. नुकसान जरी झालं असलं तर पावसाच्या हजेरीनं मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्यात थोडासा दिलासा. अगदी सिद्धार्थ, धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. हा व्हिडिओ आपण बघू शकतोय कशा प्रकारे हे होल्डिंग पडलेलं आहे आणि लोखंडी अँगलच्या सहाय्यानं हे होर्डिंग उभा करण्यात आलेलं होतं आणि सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर त्र्यंबकेश्वरमधली एक ब्रेकिंग बातमी येते. त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये 17 पुरोहितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुरोहित संघाच्या अध्यक्षांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण नागबळी पूजेच्या कारणावरून स्थानिक आणि बाहेरून आलेले पुरोहित यांच्यामध्ये काल तुफान हाणामारी झाली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्री येणार म्हणून हा वाद मुद्दाम निर्माण केल्याचा आरोप पुरोहित संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी केलेला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक पुरोहित पांथस्थ पुरोहित यातला वाद शिगेला पोहोचला. आणखीन त्यातच भैटे सुद्धा या वादात येणार का हा प्रश्न अनुत्तरित आज जरी असला तरी आता पोलीस ठाण्यापर्यंत गुन्हा दाखलपर्यंत या वादाची परिणती झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरला उद्या येतात. आणखीन त्या पार्श्वभूमीवर होणारा हा वाद हा खरोखर तयार झाला आहे का कशासाठी? प्रशांत गायधनी आहेत अध्यक्ष पुरोहित संघ. नेमकं मोठा राजकीय नेता या ठिकाणी येतो त्यावेळेसच या ठिकाणी आदल्या दिवशी वाद तयार होतो. ही परंपरा आहे, काय सांगाल? नाही, निश्चित रूपाने हे प्री प्लॅनिंग आहे आणि हे शर्मेची बाब आहे. परंतु जर इतिहास पाहिला आणि जर पूर्वपीठिका पाहिली तर आपण या गोष्टींना टाळू शकत नाही किंवा या गोष्टींकडे दुर्लक्ष निश्चितच करू शकत नाही असं मला वाटतं. दुसरं असं आहे की मुख्यमंत्र्यांबद्दल कुठलाही आक्षेप नाही. मुख्यमंत्र्यांचा कारभार नीट चाललाय. कदाचित पुढे अनेक वर्षांपर्यंत हीच व्यक्ती या राज्यावर राज्य करील. पण मला एक प्रश्न कायम येतो की हा पांथस्थ आणि स्थानिक पुरोहित यांच्यामधल्या वादामध्ये मुख्यमंत्र्यांना ओढणं कितपत योग्य आहे? आता ही त्या लोकांनी केलेली भूमिका आहे. जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी होतो आहे आणि प्री प्लॅन करून अमुक ठिकाणी अमुक वेळ साधून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विधी करणं जेणेकरून संघर्ष निर्माण होईल. आधीच काही लोकांना या पार्श्वभूमीवर वाद निर्माण होईल असे इतर लोक त्या ठिकाणी उभे करणं आणि तो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वाद निर्माण होईल यासाठी जमाव जमवणं, पोलिसांनी दिलेल्या नोटिसांचं सुद्धा उल्लंघन करणं, या घटना घडल्यानंतर लक्षात येतंय की मुख्यमंत्र्यांचा पालकमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी आहे. या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक या वादाला तूल दिली जाते. नक्कीच आपण बघतोय की प्रशांत गायधनी अध्यक्ष आहेत पुरोहित संघाचे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे विश्वस्त सुद्धा आहे. अत्यंत धक्कादायक त्यांनी आरोप केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर, नाशिक. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत त्र्यंबकेश्वरवरून. प्रशांत, कुठंतरी या अध्यक्षांचं जर बोलणं बघितलं तर मुख्यमंत्र्यांना उगाच या वादामध्ये ओढलं जाते अशीच परिस्थिती निर्माण झाली. काय सांगशील या सगळ्या वादाबद्दल? नक्कीच संदीप, आपल्याला माहिती आहे की श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हणजे की 12 ज्योतिर्लिंगातलं आद्य ज्योतिर्लिंग. आपण आता त्याच कॅम्पसमध्ये आहोत. हे ते मंदिर, ही ती पुरातन वास्तू. आणखीन याच ठिकाणी देश विदेशातले भाविक येतात. नारायण नागबली सारखे विधी या ठिकाणी होत असतात आणि त्याचमुळे येतात. दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा हा इथला सगळ्यात महत्वाचा मानला जातोय. अमृताच्या 4 थेंबातला एक थेंब या ठिकाणी पडला आणि याच ठिकाणी या भाविकांचं पूर्ण नारायण नागबलीच्या माध्यमातून जे सगळं कर्म होत असतं आणि याच ठिकाणी अशा प्रकारचा वाद होणं कितपत योग्य आहे? आपल्याबरोबर पांथस्थ आहेत, आपल्याबरोबर स्थानिक पुरोहित सुद्धा आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे वाद होणं कितपत योग्य आहे? हे अयोग्य आहे. आपापसातले वाद सामंजस्याने मिटले पाहिजे. दुसरी गोष्ट जी परंपरा आहे, परंपरा याला काहीतरी पूर्वापार महत्व असतं. या परंपरेमध्ये खंडन करण्याचं आणि मग त्यानंतर अराजकता मासते. यामुळे तर ते अराजकता न वाढवता आणि पूर्वच्या ज्या परंपरा या आम्ही जपत आलेलो आहे. आमच्या या 10 पिढ्या 20 पिढ्या या ठिकाणी आम्ही हे कर्म केलेलं आहे आणि कर्म करताना ते कर्म कशा पद्धतीने करावं ही परंपरा आमची आलेली, त्याच पद्धतीने आम्ही करत आलेलो आहे. नाही, नक्कीच तुम्ही आलात. पांथस्थांची पुढची पिढी आलेली आहे, तुमच्याही अनेक पिढ्या आल्या आहेत, नवीन पिढी सगळी आलेली आहे. कितपत योग्य आहे हा अशा प्रकारे वाद मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणं? अयोग्य आहे. पण ही जी इथली परंपरा आहे ती परंपरा चांगली ठेवायला पाहिजे. आम्ही इथे आधीपासून आहे, आमचे आधीची पिढी आहे ती आधी काम करते, आता आम्ही करतो. पण मग असं दुसऱ्यांनी बाहेर येऊन इथे काम करणे नक्की. पण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस स्टेशनला हा वाद गेलेला आहे. अयोग्यच आहे. पण जी परंपरा आहे ती जपली पाहिजे सगळ्यांनी, कारण इथे जे स्थानिक आहे ती परंपरा जपत आलेली. आपण बघतो की संदीप की स्थानिकांची परंपरेवरनं सगळं बोलताय. पण पांथस्थ जरी असले किंवा भैटे सुद्धा या ठिकाणी असले तरी या ठिकाणी सगळेच जण एकत्र देवाची आराधना करत असतात. का हा वाद होतो? नाही, असं चुकीचं आहे, अयोग्य आहे. कारण की यांना हे आजकाल महिना 1.5 महिन्यापासून येतात, आपल्या गावामध्ये येतात. यांना आमच्या वाडवडिलांनी भिक्षा दिली, यांना शिकवलं.
आणि हे आज आमच्याच उरावर बसायला नाही, बघता. उरावर बसणं हे कितपत योग्य आहे, पण काय सांगाल तुम्ही? काही बोलणार पांथस्थ आहात? काहीच बोलणार. आपण बघतोय की संदीप या ठिकाणी पांथस्थ आहे, स्थानिक आहे. काही जण बोलायला तयार नाहीये, काही जण बोलतात की परंपरेचा सन्मान राखणं सगळ्यात महत्वाचं आहे. खरं तर श्री क्षेत्र आहे हे, आणि गोदा तीरावर असलेलं हे श्री क्षेत्र आपल्या देशातलं आद्य ज्योतिर्लिंग मानलं जातं. आणि अशा प्रकारे वाद होत असला आणि तोही मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा कितपत योग्य हा सवाल हे सगळेजण स्थानिक उपस्थित करताय. संदीप, अगदी आपापसातले वाद आहेत हे सामंजस्यानं मिटवले पाहिजेत, मात्र हे न करता मोठा राडा झाला आणि 17 जणांवर गुन्हे दाखल झाले. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बातमी औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये मानापमान नाट्य अजूनही सुरू आहे. औरंगाबाद महापालिकेच्या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचं नावच नाही. औरंगाबाद महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेमधून नाव गायब आहे आणि त्यामुळे संतापलेल्या MIM पक्षानं निषेध व्यक्त केलेला आहे. औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानामध्ये आज वाघांच्या 4 बछड्यांचा नामकरण सोहळा होता आणि या सोहळ्यासाठी शहरातील आमदारांना आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेमध्ये छापलेलं होतं. मात्र इम्तियाज जलील जे नवनिर्वाचित MIMचे खासदार आहेत त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये विरोधी पक्ष असलेल्या MIMने या कार्यक्रमावर बहिष्कार घातलाय. सिद्धार्थ उद्यानामध्ये 4 बछडे आल्यामुळे औरंगाबादकर प्रचंड खुश झाले होते. मात्र सेना आणि MIMच्या राजकारणामध्ये या आनंदावर कुठेतरी विरजन पडलेलं आहे आणि MIMनेही मुद्दा केलेला आहे की नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना या कार्यक्रमाला बोलवलं नाही, त्यामुळे त्यांनी निषेध केलेला आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत खुद्द महापौर नंदू घोडेले आहेत. सर, तुम्हाला असं वाटत नाही का की 4 बछडे आलेत, आनंदाचं वातावरण आहे आणि कुठेतरी त्यामध्ये मिठाचा खडा पडला, तुम्ही त्यांना बोलवलं नाही? आनंदाचं तर आहेतच. मला वाटतं शहराच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा ऐतिहासिक आणि आनंद सोहळा फक्त नाव नाही म्हणून राजकारण करून कुठंतरी विघ्न घालण्याचा प्रयत्न, राजकारण करण्याचा प्रयत्न हे करतायत. फक्त त्यांच्याच पक्षाच्या खासदाराचं नाव नाही अशातला भाग नाही. आमच्या पक्षाचे स्वतः राजकुमारजी धूत साहेबांचं नाव नाही, राष्ट्रवादी पक्षाचे सतीश चव्हाण साहेब आहेत त्यांचं नाव नाही, काँग्रेस पक्षाचे झांबड साहेबांचं नाव नाही, भारतीय जनता पार्टीचे आमच्या मित्र पक्षाचे नेते त्यांचंही नाव नाही. यांना फक्त राजकारण करायचं आहे, यांना काही विकास किंवा काही शहरातला आनंदात सहभागी व्हायचं नाहीये. पण आता ते निवडून आलेले खासदार आहेत, जवळपास 3 लाख लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्यांना न बोलवता ज्यांनी त्यांना मतं दिलेले 3 लाख लोकांचा अपमान नाही करत का तुम्ही? औरंगाबादकरांचा हा अपमान नाही का? कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं पत्रिका अंतिम करण्याचा अधिकार हा मान्य महापौर म्हणून माझा आहे. महानगरपालिकेचा राजशिष्टाचार मी पाळलेला आहे. महानगरपालिकेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची प्रोटोकॉलनुसार मी नावं टाकलेली आहेत. त्यांच्याच पक्षाच्या लोकांच्या, महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा, पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. खैरे आणि इम्तियाज जलील एका मंचावर नको, ही खबरदारी घेतली तुम्ही? खबरदारी कशाला? खैरे साहेब माझे नेते आहेत. शिवसेना पक्षाचा आज संभाजीनगर शाखेचा, मराठवाड्यातल्या पहिल्या शाखेचा 34वा वर्धापन दिन आहे. शिवसेना ही टायगरांची, वाघांची पार्टी आहे. त्याचंच औचित्य साधून हा सोहळा मी आयोजित केलेला आहे. खैरे साहेब माझे नेते आहेत, काल होते, आज आहेत, उद्याही राहतील आणि त्यांच्या हातून करून घेण्यामध्ये मला अतिशय आनंद आहे. तेही वर्धापन दिनाचे निमित्त. आता मला टायगरांचा पक्ष आहे, मग इम्तियाज जलीलला घाबरला का टायगर? का नाही बोलवलं? त्याला आम्ही घाबरत नाही, त्याला घाबरण्याचं कारणही नाही. येणारा काळात दाखवून देईल कोण कोणाला घाबरतंय म्हणून. संदीप, बघितलं आपण महापौरांनी आपलं राजकीय उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. मात्र कुठंतरी खासदार म्हणून त्यांना बोलवणं आवश्यक होतं. आता त्यांचा प्रोटोकॉल आहे, त्यांना कुणाला बोलावं हा सुद्धा त्यांचा अधिकार आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आपण बघतोय नामकरण सोहळा आहे, आनंदाचं वातावरण आहे, मात्र दुसरीकडे मानापमान नाट्य सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सेना आणि MIMच्या मध्ये. निश्चितच औरंगाबादकरांना एक फार खुशखबर होती. बच्चे कंपनीसाठी हे आनंदाचं वातावरण होतं, कारण 4 छोटे छोटे बछडे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आलेले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी लोकांचा कुठेतरी उत्साह आहे. लहान मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र या राजकीय वादामध्ये कुठेतरी सिद्धार्थ उद्यानामध्ये थोडं वातावरण तणावाचं होतं, कारण MIMनी निषेध नोंदवला. उद्यानाच्या गेट समोर निदर्शने केलेली आणि अशा पद्धतीच्या सगळ्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम एकदाचा जो आहे पार पडलेला आहे. आणि 4 बछड्यांमध्ये एक बछडा नर आहे, त्याचं नाव कुश ठेवण्यात आलेलं आहे. अर्पिता, वेदिका आणि प्रगती असे 3 मादी बछड्यांची नावं ठेवलेली आहे. पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी बारसं करण्यात आलेलं आहे आणि चंद्रकांत खैरेंनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि चंद्रकांत खैरेंनी असं स्टेटमेंट केलेलं आहे
की हा महापौरांचा अधिकार आहे आणि कोण आंदोलन करतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, कारण आम्ही शहराचे खरे वाघ आहोत आणि इमाम हे पॅंथर आहेत. त्यामुळे एक वेगळं राजकीय उत्तरही त्यांनी या ठिकाणी दिलेलं. अगदी धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधातली बातमी आहे. पवारांच्या संघाबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसनं टोला लगावलेला आहे. आयुष्यभर एका राजकीय पक्षात राहण्यासाठी चिकाटी लागते. रत्नाकर महाजन यांनी शरद पवार यांच्या फेसबुकवरून हा टोला हाणलेला आहे. अशोक चव्हाण यांनीही या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. संघाच्या प्रचारशैलीचं शरद पवारांनी कौतुक केलं होतं आणि त्यानंतर आता मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र शरद पवारांना टोला लगावलेला आहे. शरद पवारांच्या संघाबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसनं टोला लगावलेला आहे. आयुष्यभर एका राजकीय पक्षात राहण्यासाठी चिकाटी लागते, अशा प्रकारचा टोला हाणलेला आहे. रत्नाकर महाजन यांनी फेसबुकवरून शरद पवारांना हा टोला हाणलाय. अशोक चव्हाण यांनी सुद्धा या संबंधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. संघाच्या प्रचारशैलीचं शरद पवारांनी कौतुक केलेलं होतं. आपण बघतोय या सगळ्यामध्ये रत्नाकर महाजन जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, त्यांनी शरद पवारांच्या संघाबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेस टोला हाणलेला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळामध्ये केरळ दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी कोची विमानतळावर दाखल झालेले आहेत. मोदी हे गुरुवारच्या श्रीकृष्ण मंदिर आणि व्यंकटेश्वर मंदिरामध्ये पूजा सुद्धा करणार आहेत. पारंपरिक वेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोचीच्या विमानतळावर पोहोचलेले आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोचीच्या विमानतळावर पोहोचलेले आहेत. आपण या दृश्यांमध्ये बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे श्रीकृष्ण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर पहिली जी दृश्य आहे त्यामध्ये मोदी केरळमध्ये दाखल झालेले आहेत. पारंपरिक वेशभूषेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधल्या कोचीच्या विमानतळावर दाखल झालेले आहेत. यानंतर पश्चिम बंगालमधली एक ब्रेकिंग बातमी येते. कोलकात्यामध्ये जगन्नाथ घाट इथं केमिकल गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे. 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जगन्नाथ घाट जवळच्या केमिकल कंपनीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे. आताची ही दृश्य आपण बघतोय. कोलकात्यामधली ही दृश्य आहेत. कोलकात्यामध्ये जगन्नाथ घाट नावाचा परिसर आहे. या ठिकाणी एक केमिकल गोडाऊन आहे आणि याच केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे. ही दृश्य आपण बघतोय. आगीचे मोठमोठाले लोळ आपल्याला पसरलेले दिसत आहेत. धुराचं साम्राज्य सगळीकडे पाहायला मिळतंय आणि अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीचा भडका कमी व्हायचं नाव घेत नाही. ही दृश्य आपण बघतोय थेट कोलकात्यामधली. आपण बघतोय ही दोन्ही दृश्य कोलकात्यामधल्या जगन्नाथ घाट जवळची आहेत. आगीचे लोळ पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. काळा गडद धूर आहे, कारण केमिकल कंपनीला आग लागलेली आहे आणि त्यामुळे केमिकल जळाल्यामुळे अशा प्रकारच्या धुराचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावर काळ्या रंगाच्या धुराचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. केमिकलला ज्यावेळी आग लागते त्यावेळेला धुराचे मोठे लोट निघत असतात आणि त्यामुळेच केमिकल कंपनीला लागलेल्या आगीमुळे धुराचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळते. यानंतर बातमी आहे 10वीच्या निकालाची. 10वीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र SSC बोर्डानंच याबद्दल माहिती दिली आहे. 10वीचा निकाल नेमका कधी लागणार याबद्दल वेगवेगळ्या तारखा चर्चेत होत्या, पण आता मात्र SSC बोर्डानंच ही तारीख जाहीर केली आहे. हा निकाल maharesult.nic.in च्या वेबसाईटवर अधिकृतरित्या पाहता येणार आहे. शिवाय news18lokmath.com च्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला अधिकृतपणे बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे.
ब्रेकनंतर बातमी आहे मुंबईमधली. मुंबईच्या भांडूप परिसरात राहणाऱ्या एका युवा क्रिकेटपटूची हत्या करण्यात आली. जिल्हा पातळीवर त्यानं चमकदार कामगिरी केली होती आणि तसंच तो क्रिकेटचं प्रशिक्षण सुद्धा देत होता. तर या सगळ्यामध्ये वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. मुंबईच्या भांडूप परिसरात राहणाऱ्या राकेश पवार या क्रिकेटपटूचा निर्घृणपणे खून करण्यात आला. गुरुवारी रात्री भांडूपच्या LPS रोडवरच्या पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. राकेश पवार आपल्या मैत्रिणीसोबत मोटरसायकलवरून जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात राकेशचा मृत्यू झाला. पोलिसांनी राकेशच्या मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हल्लेखोर आधीपासूनच दबा धरून बसले असावेत असा पोलिसांचा संशय. राकेश पेट्रोल पंपावर असल्याची माहिती हल्लेखोरांना कुणी दिली याचाही पोलीस शोध घेत आहेत. कोई है, उनकी गर्लफ्रेंड है, उनकी एक लड़की थी साथ में. उन्होंने बताया कि ऐसा हुआ, कोई पीछे से आवाज़ दिया कि दादा आप रुको. तो उन्होंने बोला कि ठीक है मैं रुकता हूँ. रुकने के बाद ये क्या हुआ क्या नहीं हुआ मालूम नहीं. मेरे को कुछ 12:30 बजे के टाइम मालूम हुआ. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केलाय. राकेश पवारनं क्रिकेटमध्ये जिल्हा पातळीवर ओळख निर्माण केली होती. तसंच नवोदित क्रिकेटपटूंना तो प्रशिक्षण सुद्धा देत होता. या खुनाच्या घटनेमुळे भांडूप परिसरात एकच खळबळ उडाली. वैयक्तिक भांडणातूनच ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा संशय असून आरोपींच्या अटकेनंतरच या खुनाचं नेमकं गूढ उकलणार आहे. रमाकांत तिवारी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नरेंद्र मोदी केरळ दौऱ्यावर आहेत आणि मोदी गुरुवारच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. ही थेट मंदिरातली दृश्य आहेत. श्रीकृष्ण मंदिरातली ही दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जय्यत तयारी करण्यात आलेली होती आणि पारंपरिक वेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिरामध्ये दाखल झाले आहेत. प्रशांत दिला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अतिशय भक्तिमय वातावरण आहे, चांगली तयारी करण्यात आली आहे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर. एक मोठी तयारी करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की पारंपरिक वेशभूषेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी पूजा करत आहे आणि महत्वाचं म्हणजे हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. 2 दिवसाचा दौरा ठरणार, एक दिवस श्रीलंका, एक दिवस मालदीव आणि या सगळ्या प्रकारामध्ये अत्यंत महत्वाचं ठरतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठी भेट देखील मालदीवला देणार आहे आणि त्यापूर्वी त्यांनी त्या पद्धतीनं इथे पूजा अर्चा करताय. एक वेगळी वेशभूषा असते या पूजेची, ती देखील त्यांनी प्रदान केली. मुगलू त्याचं नाव संबोधलं जातं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा दौरा, परदेशी दौरा खास करून अत्यंत महत्वाचा, हा परदेश पहिला असा दौरा आहे ज्या पंतप्रधान नरेंद्र, हा त्यांचा पहिला दौरा आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवायूरच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये दाखल झालेला आहेत आणि थोड्याच वेळामध्ये तिथं पूजा अर्चा सुद्धा करतील. मंदिर प्रशासनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूजेसाठी आणि एकंदरीत त्यांच्या दौऱ्यासंदर्भामध्ये मोठी तयारी केलेली आहे.